हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येते कारण तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे थोडासा स्टॉप घेतला आणि थोडीशी विश्रांती घेतली। तर आज एक दिवसाची सुरुवात तर झालेली आहे। तर सर्वांना गुड मॉर्निंग। तर स्वयंपाक वगैरे आवरतच आज एक रेसिपी तुमच्याशी मी शेअर करणार आहे। रेसिपी काय आहे तर उन्हाळी वाळवण आहे। तर आज थोडंसं म्हटलं उन्हाळी वाळवण स्टार्ट करूया। तर याच्या आधी मी तांदळाच्या पिठाचे अंडी पापड वगैरे खिचा पापड केलेले आहेत थोडेसे, कारण आता आपला गुढीपाडवा आहे उद्याच्याला। तर त्याच्यासाठी नैवेद्याला पाहिजे म्हणून मी आधी थोडेसे घालून ठेवलेले आहेत, पण ती काय रेसिपी मी शेअर केलेली नाही। तर आज मी करते नवीन रव्याचे पळी पापड। तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करूया कशा पद्धतीने। तर चला मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप छान आणि चविष्ट अशी रव्याचे पळी पापड होतात। तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे एक ग्लास, या ग्लासच्या मापाने मी एक ग्लास रवा घेतलेला आहे, बारीक रवा आपला, आणि तो थोडासा भिजत घातलेला आहे, थोडासा धुवून घेतला आणि त्यानंतर मग असा हा भिजत घातला आहे। तर एक ग्लास रव्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 6 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आता हे पाणी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे, मीठ चवीनुसार, थोडासा खायचा सोडा आणि पापड खार घालून घ्यायचं आहे। तर चला, तर मोजमाप सांगितल्याप्रमाणे मी पातेल्यात 1 ग्लास रव्यासाठी 6 ग्लास पाणी उकळायलाच ठेवलं। तर बघू शकताय पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। याच्यामध्ये आता एक जिन्नस ॲड करायचे आहेत, त्यामध्ये थोडासा खायचा सोडा, त्यानंतर थोडंसं खार पापड आणि चवीनुसार मीठ। तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं लागतं त्या पद्धतीने अंदाज घेऊन पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आहे। या पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मग थोडेसे जिरे ॲड करायचे आहेत। जिरे ॲड केल्यानंतर थोडंसं पाण्याला वेगळा कलर येईल, पिवळसर असा, तर काही हरकत नाही। तर जिरे ॲड केल्यानंतर ना याच्यामध्ये आता आपल्याला रवा जो काही भिजवलेला होता तो थोडा थोडा ॲड करून एकसारखं ढवळत राहायचं आहे। एका हाताने रवा सोडायचा आहे आणि एका हाताने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी बनू नयेत यासाठी। तर मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही असे पापड करून पहा, खूप छान टेस्टी असे पापड होतात। तर एकदा खाल तर तुम्ही परत परत कराल हे पापड। तर बघू शकताय आता गॅसची, ज्यावेळेस रवा आपण ॲड केला त्या पाण्यामध्ये, तर त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे। बारीक गॅसवर हा रवा चांगला असा मस्त शिजवून घ्यायचा आहे। तर मला जवळजवळ 15-20 मिनिटे हा रवा शिजण्यासाठी लागलेला आहे, कारण मंद आचेवर एकदम मी रवा एकसारखा हलवत शिजवून घेतलेला आहे। तर फायनली नंतर बघू शकताय तुम्ही पुढं मिश्रणसुद्धा आपलं जसं जसं हलवं जाईल, जसं जसं शिजत जाईल त्या पद्धतीने थोडंफार असं घट्ट होत जातं। तर बघू शकताय आता हे शिजत आलेलं आहे, झालेलं आहे तयार। आणखीन एक 5 मिनटं मी हे मिश्रण थोडंसं शिजवून घेणार आणि त्यानंतर मग गॅस जे काय आहे ते बंद करून आपले पापड घालायला स्टार्ट करणार आहोत। तर मी बाहेर खॉटवरच, मी घरामध्येच घालते, कारण आमच्या इथे अंगण वगैरे नाही आणि घालण्यासारखी अशी सोय पण काही नाही, त्यामुळे मग मी दरवर्षी घरामध्येच पापड घालते। तर घरामध्येच खॉट आहे लोखंडी, तर त्यावरच मी कागद वगैरे आधीच अंथरून वगैरे ठेवलेला होता, झाडून पुसून वगैरे। तर हे मिश्रण आता आपले होत आलेलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने, अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे तुम्ही रवा छान असा शिजवून घ्या। तर आता मी पापड घालायला इथं स्टार्ट केलेलं आहे। तर पातेल्यातलं थोडंसं मिश्रण मी दुसऱ्या एका डब्यामध्ये घेऊन अशा पद्धतीनं थोडंसं जे मी काही मिश्रण आहे ते कागदावर टाकून थोडंसं आपल्याला चमच्याने गोल असं पसरवून घ्यायचं आहे। जास्त पण पातळ करायचं नाही, जास्तही घट्ट करायचं नाही, मीडियममध्ये। तर खूप छान वाळवून झाल्यानंतर मी एकदा तळून पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेनच। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की पापड करून पहा।
फायनली फ्रेंड्स बघू शकताय 1 ग्लास रव्यापासून आपले इतके सारे रव्याचे पळीपापड बनलेले आहेत. तर आता हे वाळल्यानंतर ना तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.